नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे. ऊस पिकाची रोप लागण किंवा कांडी लागण केल्यानंतर आलेलं तण आपण खुरपणी किंवा निंदणी करून देखील काढू शकतो. तर गरजेनुसार पहिली खुरपणी निंदणी आपल्याला 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान करायची आहे. त्यानंतर गरजेनुसार आपण आलेलं तण नंतर खुरपणी किंवा निंदणी करून काढू शकतो. त्याच पद्धतीनं आपण तणनाशकाचा वापर करून देखील तणांचं योग्य पद्धतीनं नियंत्रण करू शकतो. ऊस पिकात आलेल्या एकदल द्विदल त्याच पद्धतीनं रुंदवर्गीय व अरुण पानांच्या तणांचं नियंत्रण करण्यासाठी आपण 2,4-D, डायरॉन, मेट्रिब्युजिन, अमेट्रिन त्याच पद्धतीनं टोप्रेमेझॉन या तणनाशकाचा त्या कंपनी प्रतिनिधींच्या सल्ल्यानं तसेच तज्ञांचा सल्ला घेऊन तण नियंत्रणासाठी वापर करू शकतो. तणनाशकाचा वापर करत असताना जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीनं ऊस पिकात आलेल्या तणांचं नियंत्रण करण्यासाठी आपण छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं किंवा पॉवर टिलरनं रोटावेटर करून देखील तणांचं नियंत्रण करू शकतो. त्याच पद्धतीनं ऊस पिकात 2 ओळींमधलं अंतर जास्त ठेवलेलं असेल तर आंतरपीक घेऊन देखील तणांचं आपण योग्य पद्धतीनं नियंत्रण व व्यवस्थापन करू शकतो. तसेच ऊस मोठा झाल्यानंतर म्हणजेच 4 महिन्याच्या पुढे गेल्यानंतर ऊसाचा वाळलेला पाला किंवा पाचट काढून व सरीमध्ये दाबून घेऊन देखील आपण तणांचं योग्य पद्धतीनं नियंत्रण करू शकतो. ऊस पिकाला पाणी देण्यासाठी ठिबकचा वापर करून देखील आपण तणांचं योग्य पद्धतीनं नियंत्रण करू शकतो. कारण ठिबकचं पाणी फक्त मुळाच्या कक्षेत पडतं, त्या ठिकाणी फक्त गवत येणार आहे, मधल्या भागात तण येणार नाही. त्यामुळं तण नियंत्रण करण्यासाठी ठिबकचा वापर करणं देखील फायदेशीर ठरतं. आजच्या या महत्वपूर्ण मार्गदर्शनामुळे आपल्या ऊस पिकाचं टनेज वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.